आता वाजले किती 9:30 वाजलेत आणि रोज आम्हाला लेट होते कारण की आता तुम्हाला माहितीच आहे रूमचा जरा प्रॉब्लेम चाललाय. प्रॉब्लेम म्हणजे होईल तो सॉल्व लवकरच. तर आज आम्ही पार्सल आणली भाजी, पावभाजीची. आम्ही वडे आणणार होतो. माझ्या डोळ्याखाली किती काळ झाले. खरंच यार माझ्या डोळ्याखाली आता खूपच काळ झाले. आता कसं ते हेक्टिक शेड्यूल झाले मला त्यामुळं आणि टेन्शन तर खूपच बाई. हा इथं दीदी बसली आणि आम्हाला भूक लागली खूपच जोरात. आम्ही जरा शॉपिंग करून आले. शॉपिंग तू केली? शॉपिंग मी केली आहे. तर आता शॉपिंग मी ना मिनी लॉग मध्ये बघा तुम्ही. मी दाखवाल एखाद्या मिनी लॉग मध्ये का नाही काय काय घेतलं पिंपरी मार्केट मधून. तर तुम्हाला जर माहित नसेल काय केस माझ्या तुम्हाला जर पिंपरी मार्केट माहिती नसेल तर नक्की पिंपरी मार्केटला जावा. खूप स्वस्तात दुसरी तुळशीबाग म्हणता येईल काय ग, म्हणजे एवढं पण तुळशीबाग हा ना दुसरी तुळशीबाग. तर हा पिंपरी मार्केट आहे. तर स्वस्त खूप भेटतं. तर छान भेटतं. तर तुम्ही पण नक्की व्हिजिट करा पिंपरी मार्केटला. आणि आता आम्ही जेवतो कारण की मला आता कंट्रोलच होत नाही. खूप भूक लागली मला. आता 5:45 वाजत आलेत पर आता. आणि कशी भाजी ओके आम्ही घेऊ का नको एवढं हे घेतलं ना काय म्हणतात वडे घेणार होतो आम्हाला कारण की वडा आणि पोळी खायला आवडायला लागले आम्हाला. पण पावभाजीची भाजी घेतली. तर चलो आता जेवते. आणि पावभाजी दाखवते ना. हा ही बघा. आता काय झालंय मी अपोजिट साईडला बसले त्यामुळं. आणि हिरामंडीचा लास्ट एपिसोड ना किती काय माहिती किती आहे 8 चालू आहे म्हणजे लास्टच आहे. 8च एपिसोड आहेत ना. नाही लास्ट आहे का नाहीये. लास्ट एपिसोड चालला आमचा. आता आम्ही फिनिश करणार आहे कारण की खूप आता रोज बघतोय आम्ही. तर नक्की बघा. खूप मला तर खूप आवडलं बाबा का नाही. तुझा रिव्ह्यू कसा आहे? हा बघू आपण. लापता लेडी. हा तुला कसं वाटतंय? चांगलं वाटलं. हिरामंडी मस्त ना. मला पण मस्त वाटलं. आणि तिची ऍक्टिंग वर यार खरंच जाऊ नका. मी खरा रिव्ह्यू देते आता. तर तिच्या ऍक्टिंग वर खरंच जाऊ नका कारण की तिला ऍक्टिंगच तसंच कॅरेक्टर दिलंय त्यामुळे ती असं काय म्हणतात त्याला असं फ्रेश नसल्यासारखं ऍक्टिंग करते. तुला काय म्हणायचंय? स्वतःशीच नाही का असं संघर्ष असल्या. हा तिच्या लाईफ मध्ये खूपच हे झालेलं आहे आधीपासून त्यामुळे ती तशी ऍक्टिंग. हा आणि त्याच्यामुळे ते ऍक्टिंग तिची तशी झाली अशी सुकल्यावानी. ऍक्टिंग करायला लावली सुकल्यावानी तशी ऍक्टिंग करायला लावली. प्लीज तिला जज नका करू यार. मी तर म्हणते चांगली दिसते उलट. आणि उधळ मध्ये पण येते. आजकाल तिचा अकाउंट जरा चालत होते मी. पण छान दिसते ती. छान वाटलं मला तिचं कॅरेक्टर. पण तिच्या इमेजला सूट होते तसं कॅरेक्टर येते का नाही ग. तर बिचारीला काही आजादी भेटली नसती. हा ना तो वारला हा ना एक्सपायर झाला तो बिचारा ताजदार. त्यामुळे जरा हे झालं. पण नक्की बघा. मी काय सांगत नाही आता कुणी बघितली नसेल तर नक्की बघा. चलो बाय. हॅलो. आज आम्ही एक्साइटेड आहे कारण की आम्ही जेजुरीला जाणार आहे. पण आम्ही आज 1:30 वाजले तरी पण इथंच आहोत कारण की आमची जरा महत्वाची कामं चाललीत. तुम्हाला तर माहिती आहे आम्ही घर बघतोय दॅट्स वाय. आणि जरा थोडंसं आम्ही गेलो होतो परफ्यूम आणायला. महिन्याचं आमचं आम्ही किराणा कधी भरत नाही पण परफ्यूम भरतो महिन्याला. हो हा. आणि आम्ही केले आज सँडविच. मस्तपैकी सँडविच केलेत. आणि सकाळपासून इथे आपण काहीच खाल्लं नाहीये. मी पण दमले. मी तर इथंच बसले. मी म्हणलं मी नाही उठणार बाबा तू कर. तर तिने केले आता सँडविच. आणि आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही. 1:30 वाजले तरी आम्ही काही खाल्लं नाहीये. कुठून एनर्जी आली काय माहिती. आणि घरी जायचंय पण सगळं मसाला आहे आमचा इथं. शॉपिंग केली त्याच्यामुळे जरा हे काय म्हणताला एनर्जी आहे. आणि मम्मीला आम्ही सँडविच घेऊन चाललोय. म्हणजे सँडविच म्हणजे बटाट्याची भाजी आणि ब्रेड नुसते घेऊन चाललोय कारण की मम्मी म्हणली मम्मीला आवडतं आमच्या हातचं सँडविच. तर कधी कधी असं होतं की तिकडे गेल्यावर अशी टेस्ट नाही यायची त्यामुळे मग घेऊन चालले. आणि बघू आता एक थोडंसं मध्ये काम पण येऊ शकतं आम्हाला त्यामुळे जरा लेटच पोचणं होईल मला असं तरी वाटतंय घरी.
बघू आता कधी पोहोचतात. आय होप पाऊस आय होप पाऊस पडला पाहिजे. नो, पाऊस नाही पडायला पाहिजे. आणि मी आणलंय मला रेनकोट. यार तुम्हाला मी सांगते गाईज, मी आणलंय मला रेनकोट. चांगल्या क्वालिटीचं रेनकोट भेटेल. आणि बॅकग्राऊंड माझी इग्नोर करा, कारण की आमच्या घरात खूप पसारा झाला. आम्ही खूप आज जेजुरीला जायचे म्हणून सगळा पसारा करून ठेवला घरात. आणि मी आणलाय पर्पल कलरचा रेनकोट, तर तुम्हाला दाखवते मी घालून. जादू जादू गाईज, मी अशी येणार रेनकोटने. पाऊस आला की आज बघू जेजुरीला जाताना घालायला भेटलं तर घालेल मी, कारण की पावसाचं वातावरण झालंय. आणि हा आहे ना रेनकोट इथपर्यंत आहे. दाखवते तर कसं दाखवू मी. थांब जरा लांबून दाखवते. आय्या दिसतच नाहीये, एवढं आहे म्हणजे खालीपर्यंत आहे. म्हणजे असं गाडीवर बेंड झालं ना पाय तर चांगलं वाटतंय का ग? आय्या नाही भिजणार म्हणजे बघ की असे असणार ना पाय, बघ सगळं भिज जात आहे. हाताला पण नाही. क्यूट वाटते ना मी, क्यूट वाटते मी. हा गाईज माझी लाल गाल झाले हसून. आणि मी झुडिओ मध्ये नेल पेंट ट्राय केली. आपल्याला किती सांगितले काल रेनकोटचे? हा ना, 450 रुपये. बाई गरम व्हायला लागलं ग मला. आणि हा क्वालिटी पण छान आहे. खिसा पाहिजे तर आम्हाला भेटल्या होत्या. चेक करून दाखवले आम्हाला क्वालिटी. मी खूप खुश आहे. पहिले रेनकोट नको होता, आपल्याला छत्री वापरायचो आपण शाळेत जाताना. पण आता रेनकोट घालावे लागणारच आहे, कारण की पावसामुळं. खुश आहे ना तू? येस, खूपच हॅप्पी आहे मी आज. आणि हा मी झुडिओची सांगते, नेल पेंट लावली झुडिओची. हा आहे ना असं शेण कसं असतं तसा कलर आहे हा. तुम्हाला आता ते कॅमेऱ्यात वेगळं दिसत असेल, पण असं वाटतं मी शेणच लावले असं नेल पेंट. आणि माझा हात किती छान वाटते. मला हा कलर खूप आवडला आणि मला मॅच होतं जरा. हा कलर खूप आवडला पण मी नाही घेतला. आणि हा पण छान आहे, हा पण तोच आहे. आणि हा रेड आहे माझ्याकडं, आणि हा तर नाहीच आवडला, पण हा खूप आवडला. चला जरा पाऊस पडू दे, आता मी जरा भिजून येते. हा काय काय अगं तू छत्री घेऊन बस. चला आता मी रेनकोट काढते. आणि तो वरनं काढायचा आहे असा. त्याच्यामुळं बटनाचं काय होतं, बटनाचं आहे ना असं त्याला गॅप असतो ना बटनाला, त्यामुळं त्यांनी हे होतं, पाणी जातं. गुदमरलं मला पार. गाईज मी कशी दिसते सांगा, काय सांगता. ह्याच्यावर काय लिहिले, आकांक्षा. रेन टॉप लिहिले, रेन टॉप कंपनीचा आहे. तर तुम्ही स्टार बाजार मधनं तुम्ही आणू शकता. लोकल शॉप मधून अजिबात खरेदी करू नका, 450च्या वर सांगतात. आणि हा मी आणलाय फक्त 200 रुपयाला, फक्त. वाटलं तर तुम्हाला मी हे पण दाखवते, त्याचं लेबल कुठं होतं मला. गाईज
199 हे तरी उलट तरी दिसत असेल. 199 आहे तसं 200 रुपये म्हणजे त्याला हे पण आहे कॅप की मला ना म्हणजे हे बटाट्याची भाजीच आहे आणि हे मला खूप आवडतं. चीज फक्त टाकायचं ऑर्गेनो आणि चीज आणि मसाला. तर दीदी आता खाते. कसं झालं भाजी मी करून गेलते सकाळी आणि सगळं असंच मी टाकले यार जीन्स वगैरे काढून सगळं असं पसारा पडलाय. आम्ही इथं वाळत टाकले परत स्टोल टॉवेल असं सगळं घरात टाकले देसी स्टाईलमध्ये. चलो आता खाते. बाय. बोल ना जवळ येऊन बोल. हॅलो गाईज, आता आम्ही आहे मगरपट्ट्याच्या बॅक साईडला आणि इकडे पाऊस येणार आहे असं वाटतंय. अगो बाई 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 पावसाचं वातावरण आहे त्यामुळं आम्हाला असं फास्टमध्ये गाडी चालवायला लागते. रेनकोट आहे पण तिथे भिजल. वातावरण खूप घाण झालंय करू शकता. वाईट आहे आमचा व्हिडिओग्राफर सांगतोय वाईट नाही आणि आम्ही फर्स्ट टाइम असं दुपारसाठी गेलेले जेजुरीला जायला. संध्याकाळ झाली आता तरी आम्ही इकडे सत्पूरवर पोहोचलोय. आमची 2 कामं होती जरा. आम्ही खूप महत्वाची कामं होती म्हणून तिकडे गेलो होतो त्या एरियामध्ये. आणि आम्ही मस्तपैकी ज्यूस पिलाय. ज्यूस पण मस्त होता. नाही तर माझा बीपी लो झाला बाहेर. ज्यूस पण मस्त होता. फर्स्ट टाइम पिला मी असा. मँगोच्या पिला आम्ही असे पल्प वगैरे टाकून त्यांनी मस्त थोडेसे मँगो टाकून मस्त केलं ज्यूस. आणि पर्स कोणी अडकवली ना नक्की सांगा. सकाळी येतो तेव्हा काहीच गर्दी नसते काहीच. आम्ही एकटेच असतो फक्त या रोडने आहे ना. आणि सिग्नल पण नसतं. पण आता बघा नाही इथल्या लोकांसाठी रेनकोट घातलाय. लगेचच उद्घाटन केले आज कारण की पाऊस यायला लागलाय. पाऊस येतोय दिसत असेल ह्याच्यावर. हा पाऊस येतोय. चला आपलं स्वप्न पूर्ण झालं. स्लो झालो स्लो काही नाही. शनिवार. तर आज आमच्या पोरी आज महिन्याने बरोबर आज 7 तारीख काल गेली महिन्यानेच येणार आणि त्यांच्यासाठी मी खास इडल्या केल्या. त्यांना इडल्या खूप आवडतात आणि घरच्या इडल्या तर खूपच आवडतात. तुम्हाला आवडतात ना? हो. तुम्हाला पण आवडतात मग काय. म्हणून आज इडल्या केल्यात आणि उद्या काय म्हणले माहितीये का पावभाजी करा. घरची पावभाजी खाते नाही किती दिवस झाले म्हणून आज इडली आणि उद्या थोडीच पावभाजी करणार. खायचं वेळ आहे त्यांना जास्त. खायला आवड घरातच खातात पण आवडतं खायला खूप. या तुम्ही पण इडल्या खायला. आणि आता येतीलच ते 12-1 वाजेपर्यंत. आज जरा त्यांची काम आहेत म्हणून उशिरा निघणार नाही तर आतापर्यंत येऊन गोंधळ केला असता नुसता. आणि इडली बघा कशी झाली छान मस्त आहे स्पंज. बघा कशी निघते आहे का स्पंज एकदम छान झाले छान. एवढं पीठ लागतं बघा आम्हाला इडलीचं. ते एका दिवसात नाही समजा. एका दिवसात नाही पण दोषे करतो राहिले शेजारी पाजारी पण द्यायला लागतं आम्हाला. म्हणजे आम्ही देतो कधीतरी असं. हे बघा किती सुंदर झाले बघा. मस्त एक नंबर. त्या सावतीपेक्षा भारी आहे. चला
या खायला पहिलं देवाला फॅमिली आपली. देवाला नैवेद्य दाखवा पहिला. हो पहिला देवाला असतो आमचा, मग आम्ही. मग तिकडे पाऊस आहे, घाटातले पाऊस. हे बघ हे आणलंय. किती वाजले? 7 वाजले घरात पोहोचायला. जाऊ काय का? आले बघा पाणी मोठावले. पावसात भिजून आले बघा हे चिंचवडकर. जादू. रेनकोट मुळे झाला फायदा झाला. फायदा म्हणजे माझ्या तोंडावर एवढा असा हे आहे का टूप आहे का टूप आहे? टोपी आहे की हा बांधता येतं ना? असं हवा बांधलं हवा वाढ. हवा नाही जात हवा, पण डोळ्याचं काय करायचं? चष्मा नाही गॉगल अहो, पाहिजे. चष्मा असं सारखं पुसून घे, त्याला वाईपर बसून घ्यायला. घ्यायचं पाहिजे. ना आता मी असं माझ्या स्कूटीला असं छट करून घेते. हा बस बस म्हणजे बस. पाणी फोड काय पडायचं ते मस्तपैकी डोळे मोठे करून चालतात. बरं घ्या आता यांना आलेत बघा भिजून चहा करा मोबाईल मस्त. आणा बाबा. चहा करा मस्त यांना. चहा म्हणजे शिवरी पासून थोडं पुढं तिथपर्यंत पाऊस आहे, पण इकडं काहीच पाऊस काहीच नाही. नाही. एवढा पाऊस आहे ना, म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम आलो एवढ्या पावसात. आणि पेट्रोल पंप होता, एवढा पाऊस होता, तरी पण तिथून निघलो पटकन. पण लय जोरात यायला लागलं. मग जरा एक शेड दिसलं खडकच्या तिथं, मग तिथं थांबलो. हा असं चालवत होते मी गाडी. नाही ना चुकीचं आहे ना पण. अरे पण थांबायला जागा नव्हती ना, मग असं चला. आणि अशी गाडी. ओके चला कपडे बदलून आलो, चेंज करून 2 मिनिटात. हा या खूप थंडी वाजते. हा ए संधी चहा ठेव. चल चल. ते बाहेर काढून ये. माझं मोबाईल. गाईज आता वाजले 8:30 आणि मम्मीने केलं यार आमच्यासाठी इडली आणि चटणी. मम्मी मामाला विचारली काय काय करायचं. मामा इडली चटणी खूप दिवसांनी खाल्ली आहे आणि मस्त मला खूप आवडतं. आणि सांबर आहे ना, त्याच्यावर थोडीशी चटणी टाकायची, मस्त लागते. आणि बेस्ट इडली सांबर मम्मीच्या हातचं, म्हणजे आम्हाला कुठलंच आवडत नाही, पण मम्मीच्या हातचं सांबर खूप आवडतं. थँक्यू मम्मा. हा ना, आता उद्या पण आम्ही खाणार आहे या इडली खायला. आणि आम्ही खूप खुश आहे. इडली केली आहे आणि आम्ही एवढ्या इडल्या घेऊन बसलोय. आम्ही रिमोट आला बाई असं, आणि टीव्ही आमचा एवढा मोठं वाटतं ना आम्हाला, का नाही ग. आणि गाईच आम्ही महिन्यानंतर आलोय घरी. आता भाऊ काय काय चालू आहे त्या टीव्हीला? हा ना, शनिवार. चलो खातो आता आम्ही. मस्त झाली, 1 नंबर झाली. मम्मी छान झाले. चला कॉपीराइट यायचा. बाय बाय.